श्री महागणपतये नमः. We bow to the great Lord. Grant us wisdom and success. Hail Ganapati. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. जेव्हा सृष्टी नव्हती, प्रकाश नव्हता, तेव्हा केवळ तो होता. आदी अनादी सर्व कारणांचा मूळ स्रोत. तोच आमचा महागणपती. तोच प्रथम पूजनीय, प्रत्येक कार्याचा आरंभबिंदू. त्याचे स्मरण म्हणजे परमसत्याचे पहिले पाऊल. गणेशाचे स्वरूप केवळ मूर्तीत नाही, ते आहे बुद्धीच्या प्रत्येक रेखेत आणि अस्तित्वाच्या प्रत्येक नियमात. तोच विघ्नहर्ता, जो अज्ञान दूर करतो आणि बुद्धीचे तेज सर्वत्र पसरवतो. तो केवळ अडथळे काढत नाही, तर जीवनातील प्रत्येक नियमाचे अधिष्ठान आहे. त्याच्या एका शब्दाने अवकाशात गती निर्माण होते. ऐकारातून निघालेली त्याची शक्ती सृष्टीचा भार वाहते. हे रूप, हे विश्व, जे आपण पाहतो, अनुभवतो, ते सर्व त्याचेच विराट स्वरूप आहे. प्रत्येक तारा, प्रत्येक ग्रह त्याच्याच उदरातून जन्माला आलेला आहे. पण महागणपती केवळ रूप नाही, तो आहे निराकार. तो आहे तो परमअनुभव, जिथे रूप आणि अरूप एक होतात. त्याच्या अस्तित्वाची जाणीव हीच खरी मोक्षप्राप्ती आहे. जेव्हा आपण त्याला जाणतो, तेव्हा आपण स्वतःलाच जाणतो. आणि या अनंत विश्वाच्या गाभ्यात एका बिंदूत त्याचे परम सत्य सामावलेले आहे. तेच सच्चित आनंद. महागणपती म्हणजे केवळ देव नव्हे, तो आहे परब्रह्म. सृष्टीच्या आधीचा आणि अंतानंतरही शाश्वत असलेला अविनाशी शुद्ध चैतन्य. त्याच्याच कृपेने सृष्टी साकारते, टिकते आणि विलीन होते. तोच सत्य, तोच चैतन्य, तोच परमानंद. चैतन्याच्या या अंतिम स्वरूपाला आम्ही वंदन करतो. तोच आमचे सत्य आहे, तोच आमची चेतना आहे, तोच आमचा अंतिम आनंद आहे. या परमतत्वाला माझा साष्टांग नमस्कार.